नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आता सुरुवात दिवसाची झाली, झाडून झुडून पुसून लुसून आंघोळ पांघोळ करून मग होती ती किचनची वारी. आता घेतलं आहे मस्तपैकी पीठ मळून, कारण का मग डब्यासाठी लागतात चपात्या आणि मग बाकीच्या ह्याच्यासाठी लागतं भाकरी. आता हा कोबीचा कांदा घेतला, आता त्याची करायची मला भाजी. घेतला आणि कट करून घ्यायचा आहे तो. आता बघितला कट करून, तोपर्यंत बघा ह्यांची मजा. माझ्या बाबाने आणल्यात वरतून शेंगा. काय तो शेंगा संपतपर्यंत त्या शेंगा जगून देतो पण आहे काय माहिती. क्रांती आणि त्याची चालली आहे मस्ती. आणि माझी बाई बघा त्यांना बघती डोकू. तिला काही त्यांच्यात खेळता येत नाही, पण बघायची भूमिका मात्र व्यवस्थित करते ती. आता ह्यांचं खेळ बघा ना, इकडचे इकडून तिकडं उड्या मारायच्या. आता कसं आहे ना, माझं ना आता माझे पप्पा गेले खाऊन पिऊन डब्बा घेऊन कामाला. माझ्या आजी बाबा गेले खाऊन पिऊन डब्बा घेऊन शेताला. आता मग राहिले मी. आणि बघा हा ना माझा हा पसारा, आणि ही माझी नटा, तिला बसवली खिडकीत. बघा आता काय चाललंय ते तिचं. नटाने सगळं कांदे बिंदे पिस्कारलेले आहेत, आणि मला करायची होती एक भाकर फक्त माझ्या पुरती, कारण का सगळ्यांचं खाऊन पिऊन झालं होतं. चपाती होती पण मला काही ती चपाती खायची नाही, म्हणजे मला काही ती जमाना. मग म्हटलं एक भाकर करावून ठेवावा आपली. मग मस्तपैकी एक भाकर केली. खरं भाकर तापून झाली, त्याच्यानंतर लक्षात आलं की मी काही गॅस पेटवलाच नव्हता. मग तर गॅस ठेवला होता चालू, आणि मग ठेवली त्याच्यावर तपतावा. तोपर्यंत बघा यांचा गावाचा धंगाणा. काय बाई पोरं एकटीला बसवला तर दुकटा येऊन बसतोय, ते सुद्धा त्याला काही ठेवायला लागत नाही, घेऊन येतो तो खुर्च्याने बसतो. हे बघा हा माझा पसारा बघा, घरातला सगळा पसारा आहे, आणि आवरायला मी एकटीची. हे बघा पार अख्खा दाखवते. तो घेतला मी उरकून, सोनूला झोपून. आज काही ना मला शाळा नव्हती, पण तिला झोपवलं, आणि मग त्याच्यानंतर पुसून काही भांडे घासून ती व्यवस्थित करून ठेवली ही. आणि ही कपडे ना माझी मॅक्शी नवीन आहे, ती तिथंच वाळत घातली ती. आणि ही साडी माझी मॅक्शी आधी घेतली ती तेवढं ओली झाली ना, ती बदलली आणि मग दुसरी घातली, तिथं ठेवली ती वाळायला. आता हा टप ठेवला होता मी दळण करायला. ते काही दळण माझं संध्याकाळपर्यंत काही पॉसिबल झालंच नाही, काढून ठेवलं पण काही करणं पॉसिबल झालंच नाही. शेंगा आहेत बघा ह्या, अशा वाळत घातल्या तिथं. आणि आज होता सगळा ढवळा माल धुवायला. सगळी कपडे परवडले, पण हा पांढरे कपडे काय परवडले. मनगट माझं दुखायला लागले, एवढी खराब कपडे झालेली होती. 2-3 दिवस झालं, मला काही बरं नव्हतं. मी आपल्याशी वापरती कपडे धुतली होती. पांढरे कपडे काही धुवायला घेतलीच नव्हती. पांढरे कपडे म्हणजे शेतात जातात ती घेतली होती, पण ही अशी बाकीचे कपडे काही घेतलेच नव्हते. पण आज काय माझा पक्का घाम निघाला कपडे धुता. आणि सकाळी बाबा आला होता माझं शेंगावळ्यात घालायला, चप्पल काही उन्हातच विसरून गेला. आणि सकाळी हे आत्याबाईंनी काढली होती एवढी माती, हे टपातच ठेवली होती. म्हटलं हा टप काय उन्हात वाळत घालून काही फोडायचेत का. मग गोणी घेतली इथं, त्या गोणीवर ओतली माती, कारण का त्याच्यात खाली ओतली असती, पण त्याच्या शेंगा आहेत त्या निवडायला पाहिजेत म्हणून त्या ठेवली तशी. आणि हे बघा हे भांडी, आणि मला लागत होतं पोरांना खायला करायला पातेलं, पण पातेलंसाठी मला तेवढी भांडी सगळी फळीला लावावी लागली, कारण का भांडीच भेटाना. हे ताट वाढून घेतलं, आणि बघा आता हे नमा कसं ठेवते. आणि मी ताट वाढून घेतलं, जेवायला लागले. तोपर्यंत आमची बेबी आला म्हटल्यानंतर मला काही मी जेवायला बसले तो तसंच राहीन असं काही वाटत नाही. मग खाऊ, मग त्याला घेतलं, भाकर दिली, त्याला हाका मारली, आणि बघा इथं ठेवली त्याला भाकर. मग तो आला तिथं भाकर खायला, मग जाऊन मी बसले ताटावर. त्याला बरोबर माझा टायमिंग जेवायचा झाला का तो बरोबर येत होतं. आणि बघ ही माझी नटाला कसा मेकअप केला आहे, खायला प्यायला घातलं तिला मस्त. त्यांचा खाऊ पिऊ करून मी जेवत होते तेव्हाच ती उठली, मग तसंच जेवून घेतलं. त्याच्यानंतर ना भात झाला त्यांचा, दोघं मुलांना खायला घातला. मग ही छानपैकी तिला मेकअप केलं, तयार केलं, आणि मग आणलं तिला बाहेर. बघा कशी चालले लाडूबाईचे लाड. खूप माझी बाई गुण करते. दम द्यायला तर एक नंबर. दादाला तर बोचकडू काढती मारती. छोटे कुणी दात आलेले आहेत त्यांनी दात चावायला बघते दाताला.
तिला असं वाटतं कोणी काही दिलं नाही तरी चालेल, पण माझ्या दादाने मला दिलंच पाहिजे. नाही देत तोपर्यंत खूप व्यवसायाचा जीव आहे, पण त्या जीवाच्या आकांताने ओरडत असते दादाच्या नावाने. का? तर दादा हक्काचा आहे ना तिच्या. बाकी कुणी काही देऊ नाही तर नाही देऊ, माझ्या दादाने मला त्या गोष्टी दिल्याच पाहिजेत. मग ते दादाकडं राहू नाही तर नाही राहू. आणि दादा पण असला आहे की दादाला असं वाटतं तिला देऊच नाही, आणि ही काय दादाकडून घेतल्याशिवाय काय राहतच नाही. हे बघा तिचे नाटकीच बघून घ्या. ओ अशी करून अशी गोड गोड आणि क्युटी 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 करी ती ना, त्याच्यामुळे असं तिच्याकडं पाहिलं ना सगळ्या दिवसभराचा थकवा निघून जातं. आता मी मुलांना खायला घातलं, आता तिला धुतली धातली आवरली सावरली, तोपर्यंत हे नामाचं आणि सोन्याचं राहिलेलं ताट होतं ते जागेच होतं. कुत्रं पण शेजारी होतं बरं का, पण आमच्या कुत्र्यानी ना अजिबात त्या ताटात तोंड घातलेलं नाही. जरी मग त्याला मुलांचा अजिबात असं ताटात बिटात तोंड घालत नाही. आता बघा हा भांडे घासायला तर इकडं सोडली होती यांना भांडे घाशीतपर्यंत, ह्यांचा धिंगाणा बघा. सोफ्याची खुर्ची कुठं घेतलं आहे कुठं, ह्या दोघांचा धिंगाणा बघा. आणि ह्याला वाटतं म्हणजे सोनू खूप मोठी झाली आणि तिनं माझ्याबरोबर खेळावं. आता मी गेले होते गायांना खायला टाकायला. आता बघ बरं का ही बाई इकडं, मी इथं येतं तीच लगेच इकडं. आता म्हटलं आता गायांना खायला टाकायचं आहे, तोपर्यंत शेणाचं जरा आवरून घ्यावा, कारण का खूप शेणसडा झाला होता. त्यांना खायला टाकायच्या आधी शेणाचं जरा आवरून घेतलं, मग त्यांना ते खायला टाकलं. पण माझी नटा काही नटाच असते, ती सारखी सारखी अशी सोडली ना येतच असते. कधी कधी रस्त्याला ती माणसाला असं वाटतं समोरून गाडी विडी तिला कळत नाही, आणि समोरच्याला काही ते पटकन दिसणंच असते काही नाही. त्याच्यामुळं खूप भीती वाटते. घरी कोण नसलं ना मग अशीच तर असते बाबा, तिला बघून बघून काम करायचं. आणि शेंगा अशा भरल्या सगळ्या गोणी आता. आणि माती घेतली चाळून, कशासाठी घेतली हे सांगेल मी नंतरच्या ब्लॉगमध्ये कधीतरी. तिचा वापर मी 2 महिन्यानंतर करणार, मग कळेल तुम्हाला. पाहुणे आले होते, मग त्यांना चहा पाणी नाश्ता संध्याकाळच्या जेवणाची तयारी असं सगळं झालं. झाडून झुडून मग संध्याकाळची सगळे नित्याची कामं झाली, कपड्यांपासून सगळं. असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.